थापलिंगची यात्रा ना 2 दिवस असते आणि दोन्ही दिवस आम्ही जातो आणि खूप हुंदडत बसतो, खूप मजा करतो। तर हा व्लॉग आहे पहिल्या दिवशीचा आणि सगळी लहान मुलं वगैरे सगळी होती पहिल्या दिवशी आमच्यासोबत। त्यांना खूप फिरवलं, खूप त्यांनी मजा केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही प्लॅन केला होता त्यांना घेऊन जायचं नाही। तर पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही आलो ना त्यावेळेस नशीबचे पप्पा सुद्धा त्याच वेळेस आले होते आणि ते मग मुलांना सगळ्या घरी घेऊन गेले, कारण की आम्ही जिथे राहतो ना तिथे कोणत्याही गाड्या जात नाहीत। लकीली त्याचे पप्पा आम्हाला रस्त्यात भेटले आणि ते सगळ्या मुलांना घरी घेऊन गेले। आणि त्याच्यानंतर ना हा व्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा। तर सगळ्या मुलांना घरी ठेवून ना आम्ही तिघं चौघं आलो होतो फक्त आणि खूप सारी शॉपिंग केली ताईने, मी आणि त्याचे पप्पा जे आहेत ना ते विवानला सांभाळायचं काम करत होते, कारण विवानला जी गोष्ट दिसेल ना ती त्याला लागत होती। आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पप्पांना म्हटलं की तुम्ही त्याला ॲटलीस्ट सांभाळा, मग आम्ही निवांतपणे शॉपिंग करू शकतो। तर त्याच्या पप्पाने ना विवानला छानपैकी असं सांभाळलं। आणि या यात्रेला ना गाड्या असतात, गाड्या म्हणजे बैलांची शर्यत सगळ्यात मोठी आणि पहिली यात्रा असते। तर ह्या यात्रेला ना बक्षीस वगैरे काही नसतं, फक्त मानाची बैल जे आहेत, मानाचे गाडी जे आहेत ते पळवले जातात, कोणतेही बक्षीस नसतं। तरीही खूप लोक येतात आणि खूप